आज आपण बघणार आहे दाल पकवानची रेसिपी। खूप सोपी पद्धत आहे, खूप टेस्टी लागतं। मी ट्राय केलं, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे। त्याला पाण्याने स्वच्छ धुवून 2 तासासाठी डाळ भिजत ठेवणार आहे। डाळ भिजल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे, हळद घातली आहे, साजूक तूप घातलं आहे, 3 ते 4 हिरवी मिरची टाकली आहे आणि मी हळदला मिठाला व्यवस्थित मिक्स करून कुकरला शिजत ठेवणार आहे। पकवानसाठी मी एका परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धा चमचा मी मीठ टाकलं आहे, जिरं टाकलं आहे, ओवा टाकला आहे आणि मोहनसाठी मी 1 चमचा तेल टाकलं आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून हळूवार पाणी टाकून घट्टसर उंडा बनवून घेणार आहे आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। बघा, आपली डाळ तयार होत आहे। हिरवी चटणीसाठी मी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिर्च, लसूण, जिरं, मीठ, धनापूड, साखर, सायट्रिक ॲसिड घेतला आहे आणि भुजा शेव टाकून त्याला मिक्सरमध्ये फिरून हिरवी चटणी तयार करणार आहे। गोड चटणीसाठी मी आधीच चिंच, खजूर आणि गूळ भिजत घातलं होतं। चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला वाटून चाळून अशा प्रकारे मी लिक्विड तयार करून घेतलं। हे लिक्विड मी गॅसवर 5 मिनिटांसाठी शिजत ठेवणार आहे। उकळी आल्यानंतर खाली उतरून थंड करत ठेवणार आहे। आपली डाळ तयार झाली बघा। दाल पकवानची डाळ ही नेहमी घट्ट असते, त्यामुळे मी त्याला थोडंसं परत शिजवून घेणार आहे आणि त्यामध्ये तडका मारणार आहे। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल, हिंग, जिरं आणि लाल तिखट टाकून तडका मी डाळमध्ये टाकला। अशा प्रकारे आपली डाळ तयार झाली। आता आपण पकवान तयार करूया। बघा, आपली कणिक व्यवस्थित मुरली आहे। त्याचा चपाती एवढा गोळा करून सर्व पकवान एकसारखे यावे म्हणून एका भांड्याने त्याला मी व्यवस्थित आकार दिला आहे आणि आपली पुरी फुगू नये यासाठी मी काट्याच्या चमच्याने त्याला होल मारले आहे। पकवान नेहमी कडक असतो, क्रंची असतो, त्यासाठी मी मंद आचेवर तेलामध्ये त्याला व्यवस्थित तळून घेत आहे। पकवान लालसर होईपर्यंत त्याला मंद आचेवर तळत राहावं। बघा, आपलं पकवान तयार झालं। अशा प्रकारे माझी दाल पकवानची रेसिपी तयार झाली। बघा, आहे ना चटपटी, खूप टेस्टी असते। तुम्ही नक्की ट्राय करा। बघा, मी तुम्हाला तोडून दाखवतो किती क्रंची झालं बघा। हाय, एका प्लेटमध्ये एक पकवान घ्यावं, त्यावर डाळ टाकावी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि चिंचाची चटणी टाकावी, शेव टाकावी आणि सर्व करावी। कशी वाटली तुम्हाला माझी आजची चटपटी रेसिपी? मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।